आज तर मार्केटमध्ये 500 रुपयांची नोटच हरवली आणि या शेतकऱ्यांचे तर काबाड कष्ट पाण्यातच गेले। तर नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री आणि आम्ही आज चाललोय मार्केट लुटायला म्हणजेच खरेदी करायला। आणि हे आहे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे शिवरायांचे मंदिर, जे की आमच्या शहरात आहे। तर सर्वात अगोदर आम्ही ATM मधून करकरीत नोटा काढल्या, तर तिथेच मला 1925 मधलं एक घर दिसलं। तुम्हाला काय वाटतं, हे घर खरंच 1925 मधलं असेल का? मला कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि हा आहे आमच्या शहरातील एक चौक, जिथे सगळ्या गाड्या उलट्या पळत होत्या। त्यानंतर आम्ही गेलो भाजीपाला घ्यायला, तेव्हा अचानकच जोरात पाऊस सुरू झाला। मग आम्ही जवळच असलेल्या एका सेल मध्ये घुसलो, जिथे ग्राहक कमी आणि कपडेच जास्त दिसत होते। तरी तिथे मी एक पॅन्ट घेतली। भरपूर वेळ झाला तरी पाऊस काही थांबायचं नावच घेत नव्हता। मग आम्ही छत्री डोक्यावर घेऊनच बाजार करायचं ठरवलं आणि एक एक करत छत्री खाली गेलो। आणि आम्हाला पण व्हिडिओ मध्ये घे ना असं म्हणत यांनी पण व्हिडिओ तोंड खुपसलं। मार्केटमध्ये तर एवढं पाणी पाणी झालं होतं की सगळ्या शेतकऱ्यांचा भाजीपालाच पाण्याखाली गेला। अगोदरच शेतात एवढी मेहनत करावं लागते आणि त्यानंतर जर असं झालं तर किती वाईट वाटत असेल त्या शेतकऱ्यांना। हा विचार करून आम्हालाही खूप वाईट वाटले, कारण बाकीचे तर घेतातच, पण निसर्ग सुद्धा शेतकऱ्यांची परीक्षा घेतो। खूप कष्ट करून त्यांना इथपर्यंत पोहोचावं लागतं, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे। त्यानंतर छत्री डोक्यावर घेऊनच आम्ही घराकडे निघालो आणि या दादाने तर पाऊस लागू नये म्हणून डायरेक्ट डोक्यात पन्नीच घातली होती। हे काका तर एवढ्या जोरात पळाले की त्यांचा फुग्गाच तयार झाला आणि थोड्या समोर गेल्यानंतर मोर पण दिसला, पण तो नाचतच नव्हता। आणि हे दोन हत्ती दादा मावळ्यांची भली मोठी फौज घेऊन शिवरायांचे रक्षण करीत होते। त्यानंतर हे फळांचं दुकान बघून आमच्या तोंडालाच पाणी आलं। त्यानंतर फायनली एवढा मोठा तलाव पार करत आम्ही घरी पोहोचलो। आणि अशा प्रकारे 500 रुपयांची नोट हरवून म्हणजेच खर्च करून यापुढे मात्र नक्की सेव्हिंग करायची या विचाराने ही गल्ला घेऊन आली। आणि याची नेमकी सेव्हिंग किती होते हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा।